नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इंदुना अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये जी फार्मसिस्टची भरती होणार आहे, त्याच्यामध्ये कोणता सिलेबस असेल, त्यासाठी काय एलिजिबिलिटी असणार आहे, एज लिमिटेशन्स, पूर्ण कंप्लीट सिलेबस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला बघूया. टोटल 470 जागांसाठी भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये कोणत्या कोणत्या वॅकन्सीज असणार आहेत बघा एकदा. नर्सेस, डॉक्टर, फार्मासिस्ट, एएनएम असणारे आणि प्रयोगशाळा सहाय्यक पण असणारे, आरोग्य निरीक्षक पण याच्यामध्ये भरती होणार आहेत. या सर्व गोष्टींची इथे बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. फार्मासिस्ट ऑफिसरसाठी आपण बघतोय, यांच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एकतर तुमचं डी फार्मसी झालेलं हवं किंवा बी फार्मसी झालेलं हवं. ओके. तर या केसमध्ये मुलांचा एक क्वेश्चन असतो की मॅडम आमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये. तर बघा, जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, म्हणजे तुमच्याकडे डिग्री नाही अजून. तर या केसमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असायला हवं. ॲडिशनल रिक्वायरमेंट, जे फार्मसिस्टची एक्झाम होते त्याच्यामध्ये 80 प्रश्न तुमचे फार्मसीचे असणार आहेत आणि बाकीचे 20 प्रश्न हे लँग्वेज, जनरल नॉलेज याच्यावरती असणार आहे. त्याच्यामध्ये मराठीचे पण प्रश्न येऊ शकतात. त्या केसमध्ये जर तुम्हाला मराठीचं नॉलेज असेल तर तुमच्यासाठी ठीक आहे. नेक्स्ट बघताय तुम्ही एक्सपिरियन्स. या इथे एक्सपिरियन्स गरजेचा नाही. ओके. तर काही स्टुडंट्स असे विचारतात, मॅडम आमच्याकडे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे. जर तुमच्याकडे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकतात, फक्त तुम्ही रजिस्टर्ड असायला हवं. नेक्स्ट बघताय तुम्ही एज लिमिटेशन. जे एज लिमिटेशन आहे ते महाराष्ट्रामधल्या सर्व फार्मासिस्ट ऑफिसरसाठी, जी मनपाचे असू द्या किंवा पीसीएमसीचे असू द्या, त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया आहे 18 ते 38 इयर्स. ओके. नेक्स्ट पाहताय तुम्ही सिलेबस. आता इथे डिटेल सिलेबस बघायचे तुम्हाला, याच अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचं प्रिपरेशन करायचंय. बरेच मुलं पूर्ण सिलेबसनुसार प्रिपरेशन करत नाही, म्हणून त्यांचं सिलेक्शन राहतंय. या केसमध्ये जर तुम्ही प्रॉपरली सिलेबस कंप्लीट केलेला असेल, त्याच्यावरती तुमच्याकडे नोट्स असतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करताय तर तुमचं सिलेक्शन नक्की होऊ शकतं. सिलेबस बघा इथे काय आहे. जनरल फार्मॅकोलॉजी आहे, टाइप्स ऑफ ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेज फॉर्म्स. ओके. नंतर आहे बायो अवेबिलिटी आणि बायो इक्विबॅलन्स पण इथे तुम्ही कन्सिडर करू शकता. इंडिकेशन्स, कॉन्ट्रा इंडिकेशन्स, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. रोल ऑफ अँटीबायोटिक्स आहे, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, न्यूरोफार्मॅकोलॉजी, सायकोफार्मॅकोलॉजी इन्क्लुडेड आहे. त्याचबरोबर कार्डिओव्हॅस्क्युलर फार्मॅकोलॉजी पण आहे. नंतर आहे फार्माको इपिडेमिओलॉजी, डेंटल फार्मॅकोलॉजी. ओके. नेक्स्ट बघताय इंडियन फार्मॅकोपिया, ते तर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्येच ब्रिटिशचं पण बघणार आहे आणि फार्मसी ऍक्ट 1948. बऱ्याच वेळेस 1 ते 2 प्रश्न या ऍक्ट वरती पण येऊ शकतात. ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट आहे, एफडीएचा आहे. ड्रग स्टोरेज, व्हेरियस स्टोरेज मेथड्स, लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट, कम्युनिटी फार्मसिस्ट, हे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिसइन्फेक्टन्स अँड देअर कॉन्सन्ट्रेशन्स यूज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स. ओके. कोणते वेगवेगळे डिसइन्फेक्टन्स तुम्ही यूज करतात ते इन्क्लुडेड. ईडीएल आणि ईसीएल लिस्ट आणि बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स. ओके. हा एक डिटेल सिलेबस मी इथे दिलाय. जर याच्यामध्ये वेगळ्या जशा पोस्ट निघतात त्याच्यामध्ये 1-2 पॉइंट्स जास्त आणि कमी असू शकतात, पण हा एक सिलेबस आहे जो ओव्हरऑल फार्मसी ऑफिसरसाठी विचारला जातो आणि तुम्हाला याच्या अकॉर्डिंगलीच तुमचे नोट्स बनवायचे आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे व्हिडिओज आणतोय त्याच्यामध्ये आपण फार्मसिस्टसाठी किंवा फार्मसी ऑफिसरसाठी एक टॉपिक वाईज जे एमसीक्यू सिरीज आपण सुरू करणार आहोत ते तुम्ही नक्की बघा, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज जास्तीत जास्त प्रश्न सोडवणार आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस त्या व्हिडिओमध्येच होईल, जेणेकरून तुम्हाला वेगळी जास्त अभ्यास करायची गरज नाही पडणार किंवा जास्त नोट्स वाचायची गरज नाही पडणार. तुमच्या सर्व कॉन्सेप्ट तिथून कव्हर होतील आणि जसं तुम्ही तुमचा एक टॉपिक कव्हर केलाय, तुम्ही नक्की हे व्हिडिओज बघा, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. थँक्यू. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये.